साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर रेल्वे विभागाने गाठले तिकीट तपासणीचे लक्ष्य। मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक LK रनेवाले आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे यांच्या देखरेखीखाली खऱ्या अर्थाने आरामदायी आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलापूर विभागातील गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे। 2023-24 या आर्थिक वर्षासाठी मध्य रेल्वे मुख्यालयाकडून सोलापूर विभागासाठी 26.72 कोटी रुपयाचे तिकीट तपासणीचे लक्ष देण्यात आले होते। आपली सर्वोत्तम कामगिरी करत असताना सोलापूर विभागाने हे लक्ष आर्थिक वर्षाखेरीस सुमारे 1.5 महिना शिल्लक असतानाच पूर्ण करून 30.75 कोटी रुपये इतके अधिकतम शुल्क जमा केले। सदरची रक्कम ही आर्थिक वर्षासाठी दिलेल्या लक्ष्य रकमेशी तुलना केली असता 15.11% इतकी जास्त आहे। सदरचे लक्ष्य पूर्ण करण्याकरिता चालू आर्थिक वर्षभरात 13 विशेष तपासण्या करण्यात आल्या आणि त्यातून समोर आलेल्या 1351 प्रकरणातून 8.73 लाख इतकी दंडाची रक्कम जमा केली। 10 नोव्हेंबर 2023 रोजी सोलापूर तिकीट तपासणीच्या इतिहासात प्रथमच 26,14,985 इतकी विक्रमी स्वरूपातील दंडाची रक्कम जमा केली। यावेळी रेल्वे प्रवाशांना वैध प्रवास तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले। शेवटच्या क्षणी आरक्षण सुविधा देण्यासाठी चार्ट तयार झाल्यानंतर आणि ट्रेनच्या नियोजित प्रस्थानाच्या 30 मिनिटे आधी प्रवास चालू आरक्षण सुविधेचा लाभ घेऊ शकतात। रांगेत उभे राहू नये म्हणून प्रवाशांना निवडक स्थानकावर ATVM वरून तात्काळ अनारक्षित तिकिटाची सुविधा मिळू शकते। त्रासमुक्त सेवा आणि सुविधा देण्यासाठी रेल्वेने सतत प्रयत्नशील असताना UTS मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे, ज्यामध्ये प्रवासी पेपरलेस प्रवासाची तिकीट, सीझन तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट UTS मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे बुक करू शकतात आणि तिकीट मोबाईल ॲप्लिकेशनमध्येच वितरित केले जाईल, जे की Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे। तिकिटाची हार्ड कॉपी न घेता प्रवासी प्रवास करू शकतात। जेव्हा जेव्हा तिकीट तपासणारा कर्मचारी तिकीट मागितले तेव्हा प्रवाशांनी ॲपमधील शो तिकीट पर्याय वापरावा।